तुम्ही नसाल ती व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडेल. पण तुमचं यात खूप मोठं योगदान आहे आणि ती आम्ही तुमच्या सांभाळल्याबद्दल तुमचे धन्यवाद सांगायला पाहिजे. आणि जसं सर म्हटले की राजेश आहे ते मंत्री सर असल्यावर परिचयच आहे तुमचा, तर ते नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये राजेश मदत करतील. व परत एकदा तुमच्या आयुष्याला शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. मान्यवरांनी खूप खूप चांगलं छान छान मार्गदर्शन केलं आणि आपण ते शांततेने ऐकलं. आता आजच्या या कार्यक्रमाचे या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील मंत्री सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. सर्वांना नमस्कार. एक जय घोष. भारत माता की, भारत माता की. आज छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी व पारंपरिक चिकित्सक असोसिएशनच्या 19व्या अधिवेशनाला उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, आपले राज्याचे दमदार अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखरजी शेळके व त्यांचे सहकारी राज्याचे संघटक आमचे सहकारी डॉक्टर सुधीरजी आंबेडकर, उपस्थित डॉक्टर अनिलजी गवळी, डॉक्टर घुले, डॉक्टर सुराशे, डॉक्टर ओळे, डॉक्टर नितीन अडाणे माझे सहकारी, डॉक्टर अजय काळे यांचे सहकारी, डॉक्टर राजकर सर, डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर पालीवालजी, डॉक्टर सुसर, डॉक्टर रवींद्रजी देशमुख, त्यासोबतच डॉक्टर रमेशजी आर्वे, डॉक्टर कुटे, डॉक्टर वाघुळे, डॉक्टर काजरी, डॉक्टर सुरुशे, डॉक्टर पांगर सर, पांगर मॅडम, डॉक्टर गवळी, चंद्रपूरहून खास आलेले डॉक्टर गजबे सर, डॉक्टर सानप सर व आमच्या जालन्याचे भूषण डॉक्टर जाधव सर व उपस्थित राज्यभरातून आलेले मान्यवर वक्ते, डॉक्टर बंधू भगिनींनो. आता सुरुवातीलाच डॉक्टर आंबेडकर सरांनी आई वडील बाळ हे सर्व केलं आणि मला तुमच्या सर्वांचा लाडका भाऊ केलं. आता लाडक्या बहीण आहेतच इथं, तर आपल्या सर्व लाडक्या डॉक्टरांसाठी मी मागे होतो, आजही आहे आणि पुन्हा येईन तुमच्यासोबत, पुन्हा सदैव आहे तुमच्यासोबत अशी ग्वाही देतो. आणि खरंच शेळके सर सर्वांनी साथ दिली आणि असंच आपली जर एकजूट पुढे राहिली तर जे राजाश्रयचं जे कार्य आहे त्याचं जे राजमान्यता सेतू आहे, आता गल म्हणून तुम्ही आहेत, आंबेडकर सर आहे, आपले देशमुख सर आहेत, कुटे सर आहेत आणि नील म्हणून मी आहे स्वप्नील, तर आपण नक्कीच हा राजाश्रयचा राम सेतू एप्रिल पर्यंत बांधू आणि एप्रिलचं अधिवेशन मोठ्या स्तरावर अशी ग्वाही देतो. आज आपला राजमाता स्वराज्य जननी जिजामाता भोसले व राष्ट्रीय युवक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपली पॅथी आता इलेक्ट्रो होमिओपॅथी तुमची जी आहे 161व्या वर्षात प्रवेश करत आहे आणि 161वी आपण नक्कीच येत्या वर्षभरात वेगवेगळ्या माध्यमातून कसं राजश्री मिळवता येईल यासाठी प्रयत्न करू. 217व्या जयंतीनिमित्त आज या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्राच्या आरोग्य सेवेमध्ये सर्व आपण जे माझे बंधू भगिनी आहोत त्यांच्या समोर उभा राहून बोलताना मला एक अभिमान वाटत आहे, कारण आपण जे सर्व ग्रामीण भागामध्ये सेवा देत आहे ते नाव कमवण्यासाठी नसून सेवा कार्य म्हणून करत आहात. तर ही जी सामान्यांना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम रुग्णसेवेच आपल्या माध्यमातून होत आहे आणि अशी ही इतकी प्रभावी, सुरक्षित आणि सर्वांना परवडणारी जी पॅथी आहे त्याला अजूनही संघर्ष का करावा लागतो हा आपल्या समोर प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा ही संघर्षाची भूमी आहे. स्वातंत्र्य सैनिक मुकुंदभाई शाह, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, प्रमोदजी महाजन यांनी संघर्षातून लढा उभारून आपल्या सर्वांना न्याय देण्याचं काम केलं आहे. तर आज आपण या निमित्तानं एक संकल्प घेऊया
की निश्चितच येणाऱ्या काळात आपण संघटित आहोत, पण आपल्या क्लिनिक पुरतं न राहता आपण संघटित होऊन जागरूक होऊन एक नेतृत्व म्हणून पुढे येऊया आणि या बॅचला आपण परिस्थिती बदलून नक्कीच